श्री स्वामी समर्थ. असं हे गुरुवार आणि माझा उपवास असतो, त्यामुळे मी आता कुकर लावायला घेते. डाळ भात आणि हिरव्या वाटाण्याची उसळ करायची, त्यामुळे धुवून स्वच्छ कुकरला लावून घेते. आज स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायचं, त्यामुळे मी गोड आमरस बनवते. 2 आंबे होते, त्याचा आमरस बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. माझा आमरस रेडी झाला आहे. आता मी फ्रीजमध्ये ठेवते थंड व्हायला. मी आज वडे बनवणार आहे, त्यासाठी वड्याचं पीठ मी घरीच तयार केलं आहे. त्याच्यात मी मीठ, थोडीशी हळद आणि हे मी गरम पाणी करून घेतलं. गरम पाण्यात हे भिजवणार, थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवणार. नंतर मग त्याच्यात पीठ मळून घेणार. आता हे पीठ मी मळून घेते. वड्याचं पीठ मळून झालं. याला थोडं तेल लावते आणि साईडला ठेवून देते. कुकर थंड होईपर्यंत मी ते डाळीची आणि भाजीच्या फोडणीची तयारी करून घेतली. तर कुकर थंड झालं की लगेच फोडणीला देते. तोपर्यंत ही भाजी भांडी झाली त्या आधी आवरून घेते. भांडी घासून झाली तोपर्यंत माझं कुकर पण थंड झालं आहे. डाळ आणि भाजी फोडणीला घालून घेते. माझं भात, डाळ, भाजी, आमरस फ्रीजमध्ये आणि हे वडे हे मी घरगुती पिठाचे केले. जर कोणाला पीठ ऑर्डर करायचं असेल तर मला कमेंट करा. वड्याच्या पिठासाठी जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला माझा नंबर शेअर करेन. खूप सॉफ्ट झाले आणि फुगतात पण. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑर्डर करू शकता. बाय बाय.